माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फ्लेक्स लावण्यासाठी बंदी आहे। तथापि स्थानिक प्रशासन, नगर परिषद असो की ग्रामपंचायत यांची परवानगी घेतल्यानंतरच कुठल्याही प्रकारचे जाहिरात फलक नागरिक ठराविक ठिकाणी लावू शकतात। राहता शहरामध्ये आपण बघू शकतो की ही जी स्ट्रीट लाईट आहे, स्ट्रीट लाईटला तसेच डिवायडरवरती अनेक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरातीचे बोर्ड लावलेले आहे। या जाहिरातींपासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे नगर परिषदेस मिळू शकतं। तसेच व्यावसायिकसुद्धा आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात। यासाठी नगर परिषदेने याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। राहता शहरामध्ये ह्या स्ट्रीट लाईटवरती अनेक दिवसांपासून अनेक बोर्ड लावण्यात आलेले आहेत। शासन नियमाप्रमाणे त्या बोर्डची मुदत संपल्यानंतर ते काढून घेणं किंवा काढून टाकणं निश्चितच अपेक्षित आहे। तथापि असं केल्याचं लक्षात येत नाही। यामुळे वाहतुकीस अडथळा होत नसला तरीही नगर परिषद प्रशासनाचं उत्पन्न बुडत आहे। हे करत असताना निश्चितच कुणाचे तरी आर्थिक लागेबांधे यामध्ये असल्याशिवाय अशा प्रकारचे बोर्ड असू शकत नाही। किंवा दुसरी बाजू अशीही असू शकते की नगर परिषदेतील संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत, तरी नगरपालिका प्रशासनाने यापुढील काळामध्ये यावरती लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। राहता शहरामध्ये चौकात विशेषतः अनेक प्रकारचे बोर्ड लावले जातात। त्यासाठी नगरपालिका प्रशासन परवानगी दिलेली आहे अथवा नाही, परंतु नगरपालिका प्रशासनाने जे बोर्ड प्रिंट करतात, लावतात, त्यांची स्वतःची नावे, मंजुरी क्रमांक त्या बोर्डवर असणे निश्चितच अपेक्षित आहे। जर प्रत्येक फ्लेक्सवरती नगर परिषदेने दिलेला मंजुरी क्रमांक असेल तर निश्चितच त्यावरती लक्ष देणं शक्य होईल। तरी यापुढील काळामध्ये नगरपालिका प्रशासनाने या संबंधित गोष्टींकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।